आवडतीच लोक प्रेम करतात विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराया सुद्धा ते सांगतात, जीवनामध्ये जी काही साधना प्राप्त झालेली आहे, जी काही साधना करावयाची आहे ना, तिची फलश्रुती लोकांपर्यंत पोहोचवल्याशिवाय लोकांना त्याचा फायदा कळणार नाही. म्हणून त्याचा अनुवाद करतात बरं का. मी प्रस्तावनेमधून अभंगामध्ये जाणार आहे, ऐका. फायद्याशिवाय लोक त्याकडे जाणार, फायदा अगोदर सांगावा लागतो. तर तुम्ही ते आता एक कार्ड आलंय बघा साळुराम बाबा, काय श्रम कार्ड म्हणतात ते, आभा कार्ड म्हणतात ते. 5 लाखापर्यंत तुम्हाला काय मिळणार आहे, आरोग्य सुविधा प्राप्त होणार आहे. त्या लोकांना ते पटवून सांगावं लागतं, पटवून सांगावं लागतं की तुम्ही हे जर कार्ड काढलं, जर कदाचित तुम्ही आजारी पडलात तर तुम्हाला 5 लाखापर्यंत आरोग्याची सुविधा प्राप्त होणार आहे. ते लोक काढायला नंबर लागतात बरं का बाबा. अगोदर फायदा सांगावा लागतो, तर लोक त्याच्या पाठीमागे धावतात. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये सुद्धा आपण जे केलेलं आहे ना, ते जगाला सांगावं. आपणाशी जे ठावे ते इतरांशी सांगावे. आपल्याला जे माहित आहे ना, ते जगापर्यंत मांडावं. ऐका दादा, एक लहान मुलगा आहे, लहान मुलगा आहे. तो लहान मुलगा काय खेळता खेळता शाळेची वाट मार्गक्रमण करत असताना, शाळेकडे जात असताना, मी फायद्याची गोष्ट सांगतो बरं का, शाळेकडे जात असताना त्याच्या पाठीवर दप्तर होतं. आणि आम्ही काय पहिले शाळेत जायचो होतो, असे सरळ नाही चालायचं बरं का. हातात चपट्या दगड असायच्या बाबा बरं का आमच्या, अशा चपट्या त्या दगडाने तोडून अशा गोल केल्या जायच्या. मग एकाने पुढे टाकायची, नंतर त्याच्यावर दुसऱ्याने मारायची. त्याला काय तुमच्याकडे म्हणतात, गचू. चंपी खेळ असायचा. पूर्वी लहान असायचं बरं का. खेळता अशी पोरं एकावर एक दगड टाकत जाता एका मुलाला 2000ची नोट सापडली. कशाची नोट सापडली? 2000ची नोट सापडली. 2000ची नोट सापडल्याच्या नंतर त्या मुलाने पाहिली, अरे लय लाल कलरचा कागद आहे, त्याच्यावर गांधीजींचा फोटो आहे. त्याने काय केलं, ती नोट उचलली आणि आपल्या वहीमध्ये ठेवली. ठेवल्याच्या नंतर तो शाळेमध्ये गेला. शाळेमध्ये गेल्याच्या नंतर प्रार्थना झाली, गुरुजी वर्गावरती आले. गुरुजींनी आदल्या दिवशी दिलेला जो ग्रहपाठ होता, तो ग्रहपाठ तपासायला सुरुवात केली. या मुलाच्या वहीमध्ये ती 2000ची नोट कोणाला सापडली? गुरुजींना सापडली बरं का. गुरुजींना सापडली. गुरुजी म्हणले, काय रे बाळा, हे तू आणलंस कुठून? ही नोट आणली कुठून तू? काय नाही गुरुजी म्हणे, रस्त्यातून खेळता येता आम्हाला हा कागद सापडला. हा कागद वहीमध्ये चांगला दिसेल कुठेतरी, खून म्हणून. पूर्वी आम्ही काय करायचो, मोराची पिस ठेवायचो बरं का, खून म्हणून. ठेल बाबा, आपण मोराची पीस म्हणून ठेवायचो का, तिथं निशाणी म्हणून. त्या मुलाने ती निशाणी म्हणून काय 2000ची नोट ठेवलेली बरं का. 2000ची नोट ठेवलेली. आता 2000ची नोट ठेवल्याच्या नंतर या मुलाला माहित होतं काही 2000ची नोट आहे? मुलाला माहित नव्हतं 2000ची नोट आहे असं. गुरुजीने त्याला विचारलं, अरे बाळा, हा कागद नाही बरं का, ही 2000ची नोट आहे. आता बंद झाल्या तशा, पूर्वी होत्या मध्यान काळामध्ये 2000च्या होत्या. गुरुजींनी पाहिल्याच्या नंतर गुरुजींनी काय केलं, वडिलांना फोन केला. वडिलांना शाळेमध्ये बोलून घेतलं आणि सांगितलं, तुमच्या मुलाच्या वहीमध्ये ही 2000ची नोट सापडली. अरे बाळा, हा कागद नाही बरं का, हे काय आहे, 2000ची नोट आहे. आपला दृष्टांत संपला बरं का. सिद्धांत इथे महत्वाचा आहे. ज्ञान करून देणारे गुरुजी होते. ज्याच्या नोटच ज्ञान नाही तो विद्यार्थी होता. जगद्गुरु तुकोबराया तुमच्या आमच्या करता गुरुजी आहेत, संत आहेत. आणि आम्ही अज्ञान जीव, म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी दशेमध्ये आहोत. जसं त्या विद्यार्थ्याला गुरुजीने 2000चं नोटेचं ज्ञान करून दिलं ना, तसं आपल्याला जगद्गुरु तुकोबरायांनी नाम साधनेचं महत्व पटवून देण्याकरता या अभंगाचा अनुवाद केलेला आहे. या अनुवाद करत असताना काही लोक बाबा थैल बाबा असे असतात ना, काहींना काहीच माहित नाही आणि ते बोलत पण नाही. विठ्ठल काही लोक जे असतात ना, त्यांना काही गोष्टीचा अनुभवही नाही आणि अनुवाद सुद्धा करत नाही. माहितच नाही तर सांगायचं कशाला. काही माणसं आहेत, काही माणसं सांगतात सप्ताह म्हणजे काय भानगड आम्हाला माहितच नाही, आणि सप्त्याबद्दल काही बोलायचं बी विना कसा उभा करतात.
कलश पूजन कसं केलं जातं हे जर आम्हाला काही माहीतच नाही, अनुभव नाही, तर अनुवाद करायची काही गरजच नाही, बोलायचं काही कामच नाही. विठ्ठल विठ्ठल. काही काही माणसं अशी असतात ना, काही काही माणसं अनुभव एवढा सुद्धा नाही सावळीराम बाबा, एवढा सुद्धा नाही, पण अनुवाद मात्र रफ काटून बर का. अनुवाद त्याचा काय असतो, जगा सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे भाषण. काही काही लोक असे असतात बरं का, त्याच्यातला काही ज्ञानाचा पत्ता नाही, पण त्याच्याशी काहीतरी तो संवाद साधल्याशिवाय राहत नाही, काहीतरी आडव्यात काहीतरी प्रश्न केल्याशिवाय राहत नाही. काही लोक असे असतात बरं का. एक आणि एक विचारायचा, एक रावणाची सीता कोण होती, मोहन बाबा तुला काय त्याच्याशी करायचंय, कोण होती ती. एक असाच पेताडे होता बरं बाबा, त्याने आम्हाला प्रश्न केला, महाराज तुम्ही कीर्तनाला उभे राहिले, फेटा बांधतात, गळ्यामध्ये विना घेतात, रामकृष्ण हरीचे भजन करतात, आणि नंतर एक जो अभंग रूपावली म्हणून गातात, रूप पाहता लोचनी आणि सुख झाले व आपण म्हणतो 6 जणी, तो म्हणायचा 6 जणी. त्या कोण कोणत्या, रूप पाहतो लोचनी सुख झाले व 6 जणी, त्या कोण कोणत्या, कोण कोणत्या हो माणिक महाराज. असे विचारणाऱ्याला एकच सांगायचं, त्याच्यात एकली तुझी आई होती. ऐका दादा, अनुभवाचा पत्ता नाही, तुला जर त्याचा साधा अर्थबोध होत नाही, तुला जर त्याच्यातला शब्द कळत नाही, तर बोलतो कशाला. एकाने मला असाच प्रश्न केलता, तो म्हणतो महाराज तुम्ही कीर्तनाला याल, मी मागही सांगून गेलो होतो बरं का, आता विषयाला म्हणून सांगतो, महाराज तुम्ही कीर्तनाला याल तर त्यावेळी मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. काय प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, तू का म्हणे सांगू काय बायको नवऱ्याची माय, याचं उत्तर द्यायचं आहे म्हणे तुम्हाला बरं का. आता अनुभव नाही, लोक बोलतात, तो अनुभवा वाचून बडबडते, अनुभवा वाचून बडबड असते. विठ्ठल काही लोकांच्या ठिकाणी, काही महात्म्यांच्या ठिकाणी अनुभव आहे आणि अनुवाद सुद्धा करतात बरं का. काही काही गोष्टी अशा आहेत, अनुभव आहे पण अनुवाद करता येत नाही. काही काही गोष्टी अशा आहेत, अनुभव आहे त्या गोष्टीचा, पण बोलता येत नाही, बोलता येत त्या. का बोलता येत नाही, त्या गुह्यतम गुह्य गोष्टी असतात, त्या बोलता येत नाही. काही गोष्टी आहेत त्या, काही गोष्टी अनुभवाच्या बोलता येतात आणि काही गोष्टी बोलता येत नाही. एक मुद्दा सांगून जाईल आपल्याला थोडक्यात आणि अभंगामध्ये प्रवेश करून जाईल. ऐका, महत्वाचा मुद्दा आहे. विठ्ठल प्रभू रामचंद्रांचं वय 12 वर्षाचं असताना विश्वामित्र महामुनी अयोध्येमध्ये आले. अयोध्येमध्ये आल्याच्या नंतर त्यांनी राजा दशरथाला विनंती केली, आणि तुमचा सुकुमार असणारा प्रभू रामचंद्र बाळ आमच्या स्वाधीन करा, आमच्या यज्ञाचं रक्षण करण्याकरता, आमच्या यागाचं रक्षण करण्याकरता. रामायणामध्ये वर्णन आलेलं बरं का बाबा. आमच्या याग रक्षणाकरता प्रभूला घेऊन जायचं आहे, रामाला घेऊन जायचं आहे. राजा दशरथांनी प्रभू रामचंद्रांचा हात विश्वामित्रांच्या हातात दिला आणि लक्ष्मणाबरोबर त्यांना पाठवलं. हे दोघं राजकुमार, अयोध्येचे राजकुमार घेऊन विश्वामित्र पुढे चालले. त्यांच्या पाठीमागून ह्या 2 सुकुमार मूर्ती पाठीमागे चालू लागल्या. चालत असताना बराच मार्गक्रमण केलं. तसा चांगली माणसं कधी अशी रस्त्याला गुपचूप चालत नाही बाबा. चांगली माणसं काहीतरी बोलत चालतात. आपले कसं असतं, आपल्या इकडच्या जागा वाटपाचा कार्यक्रम चालू आहे, किती मिळतील, आपलं हे बोलणं असतं बरं का. मग अशा आम्ही दाजींच्या तिथं बसलो तर ना, ते टीव्हीला सारखी जाहिरात यायची, सारखी जाहिरात यायची. मला वाटलं का कीर्तनात आज हेच सांगलं जातं की काय नाही. सारखी जाहिरात यायची बरं का, ती बातम्या चालू होते. ऐका, चांगली माणसं चांगल्याचा विचार करतात. प्रभू रामचंद्रांनी राजा विश्वामित्र महामुनींना सांगितलं, महाराज माझा एक प्रश्न आहे, ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, याचा विचार मला सांगा. मला मुद्द्यापुरतं सांगायचं बरं का. काही गोष्टी अनुभव आहे पण बोलता येत नाही, हा मुद्दा आपल्याला स्पष्ट करायचा आहे. ऐका, विश्वामित्र महामुनींनी सांगितलं, अरे प्रभू, अरे रामा, ह्या गोष्टी मी तुला सांगणार नाही बरं का. ह्या गोष्टी जर तुला ऐकायच्या असतील तर तुला तुझ्या गुरुला शरण जावं लागणार आहे. कारण गुरुची कृपा झाल्याशिवाय ह्या गोष्टी बोलता येत
नाही, गुरुचीच कृपा व्हावी लागते. त्याकरता तुमच्या कुलाचा कुलगुरू मी नाही. तुमच्या कुलाचा कुलगुरू जो आहे ना तो वशिष्ठ महामुनी आहेत. मी तुमचा कुलगुरू नाही. तुमच्या कुलगुरूला तुम्ही विचारा, कुलगुरूला तुम्ही विचारा. जेव्हा विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांना वशिष्ठ महामुनीकडे घेऊन गेले आणि वशिष्ठ महामुनींजवळ प्रभू रामचंद्र, प्रत्यक्ष प्रब्रह्म असणारा प्रभू रामचंद्र मांडी घालून बसले आणि त्यांनी आपल्या वशिष्ठ महामुनींना प्रश्न केला, का हो महामुनी, तुम्ही आमचे कुलगुरू आहात. आमच्या मनामध्ये एक शंका निर्माण झालेली आहे. ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, या तत्वाचा मला प्रबोध करा. मला त्याचं उत्तर हवं आहे. जेव्हा विश्वामित्र महामुनींनी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय याचा विस्तार सांगत असताना योग वशिष्ठ नावाचा ग्रंथ निर्माण झाला. बाबा, योग वशिष्ठ नावाचा ग्रंथ निर्माण झाला. संवाद झाला बरं का, त्याच्यामध्ये संवाद झाला. त्यामध्ये गांधी ब्राह्मणाची कथा प्रभू रामचंद्राला कोणी सांगितली? वशिष्ठ महामुनीने सांगितलेलं आहे. विचार खूप सुंदर आहे, खूप सुंदर कथा ती आहे. पण आपल्याला त्या कथेकडे जायचं नाही, आपल्याला मुद्द्यापुरतं घ्यायचं आहे. ती कथा ऐकता ऐकता प्रभू रामचंद्र भावुक झाले आणि समाधी अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचले. समाधी अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर न हालता न बोलता, शरीराची न हालचाल होता प्रभू स्तब्ध झाले. वशिष्ठ महामुनी बोलत होते. प्रभू समाधी अवस्थेला निघून गेल्याच्या नंतर विश्वामित्र म्हणू लागले, अहो प्रभू जर असा समाधी अवस्थेला जाऊन पोहोचला तर माझ्या यागाचं रक्षण करणार कोण? याला समाधीतून बाहेर काढा, याला समाधीतून बाहेर काढा. कारण या समाधीमध्ये जर हा प्रभू असाच बसला तर माझ्या यागाचं रक्षण कोणी करणार नाही. म्हणून काय केलं, वशिष्ठ महामुनीने अशी कृपा केली. त्या कृपेतून प्रभू रामचंद्र शुद्धीवरती आले, समाधीतून उत्थान झालं. समाधीतून उत्थान झालं. बरं, गुरुची कृपा झाल्याशिवाय समाधीतून उत्थान होत नाही बरं का. आपण असे म्हणून बाबा किती डोळे झाकून बसलो, जर एखाद्या साधकाला एखादी अवस्था जर तयार झाली ना बाबा, तर गुरुचा वरद हस्त त्याच्या डोक्यावरती ठेवावा लागतो, तर तो साधक पूर्वस्थितीवर येतो बरं का. असं कोणी जाऊन त्याच्या डोक्यात हापटू नये बाबा. आज हल्ली बाबा खरंच इतक्या लोकांना असं विचित्र घाण सवय लागले, साधक कोणाचा आणि कोणी जाऊन डोक्यावर हात ठेवतो बरं का. असे कितीतरी लोक डोक्यावर हात ठेवणारे आपण पाहिले. अरे तू नेमका त्याचं तुला काय ते ज्ञान, तुला तू ज्ञान आहे का तुला? तो कोणत्या अवस्थेला पोहोचलेला आहे, कुठली साधना करतोय, कोणतं नामचिंतनाचा उच्चार करून आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला पाहिजे. तुला जर त्याचं जर काहीच ज्ञान नाही, तो काय अभ्यास करतो हे जर तुला कळत नाही, त्याकरता श्री गुरुला कासवासारखी अवस्था करावी लागते बरं का. कासवासारखी, जसं कासवाच्या पिलाला, जसं कासवाची पिलाची भूक जशी कासविनीला कळते ना, तशी सद्गुरूला त्या शिष्याची होणारी अवस्था आहे, त्या अवस्थेचं ज्ञान त्या सद्गुरूला होतं बरं का. त्या सद्गुरूने डोक्यावर हात ठेवावा. विश्वामित्र महामुनींनी डोक्यावर हात नाही ठेवला बरं का. वशिष्ठ महामुनीने सांगितलं, प्रभूला मी समाधीतून बाहेर काढतो. समाधीतून बाहेर काढलं आणि प्रभूला विश्वामित्रांनी विचारलं, अहो प्रभू, तुम्ही ज्या अवस्थेला जाऊन पोहोचलात ना, त्या अवस्थेचं थोडं तरी वर्णन आम्हाला सांगा. त्या अवस्थेचं वर्णन सांगा. त्यावेळेस प्रभू म्हणतात, ही गोष्ट सांगण्यासारखी, ह्या गोष्टी सांगायच्या नसतात, ह्या गोष्टी पुढे बोलायच्या नसतात. काय अनुभव आला त्याकरता तुला त्याच्या वंशामध्ये जन्म घ्यावा लागणार आहे. जावे त्याच्या वंशात देवा पाण्यातला मासा झोप कसा घेतो सांगता येईल का बाबा? सांगता येत? तो पाण्यात त्याला मासाच व्हावा लागणार आहे, त्याला मासा म्हणून त्या ठिकाणी व्हावं लागणार आहे, तर त्याला पाण्यातली झोप कळेल. आपल्याला पाण्यातली झोप कळणार नाही बाबा.
ते म्हणतात कीर्तन करायचं आहे ना, अगोदर कीर्तनकार हो, मग तुला कळल कीर्तनकार काय होतं ते. हा, काय काय वेळेला लय अवस्था लय वेगळी होऊन जाते बरं माझ महाराज. काही काय असं सांगतात बरेच, आमची अवस्था ती बाबा होऊन गेली बरं का, आमची पण ती अवस्था होऊन गेली. इकडून पाठ करून भरमसाठ जाईल, व्यासपीठावर जाता एक शब्द तोंडास दूर येईना. केशव भाऊ बरं का, लक्षात असू द्या. अशी अवस्था होते, जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. काही गोष्टी बोलता येत नाही, अनुभवाव्या लागतात. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ह्या ज्या काही मी गोष्टी आज तुम्हाला त्याचा अनुवाद करणार आहे ना, त्याच्याने तुमचा फायदा होणार आहे. तुम्ही तसं अनुसंधान जर साधलं, तसं अनुसरण जर केलं ना, तर निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे. म्हणून त्याचा अनुभव मी घेतलाय आणि तो अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे. अनुभव आले अंगातोया देत असेल. मी स्वतः त्याचा अनुभव घेतला. काही लोक असे असतात, त्याने आपण अगोदर अनुभव घ्यावा आणि मग बोलावं बरं का. असं बोलू नाही, अनुभवा वाचून मग असे सांगून गेलो, अनुभवा वाचून बडबडते. नाही तर बाकी असे असतात, अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये ती साधना घेतली बरं का. कोणती साधना घेतली, त्याचा काय फायदा झाला, प्रथम चरणामध्ये महाराज वर्णन करतात.